हाय एव्हरीवन, मी पल्लवी आणि वेलकम टू पल्लवी सिलिशियस स्ट्रीट्स. तर आज आपण बघणार आहोत पाइपिंग युअर डिझाईन्स फ्रॉम द पाइपिंग बॅग विथ द हेल्प ऑफ नोझल्स. आणि प्रत्येक वेळी तुम्हाला गरज नाही आहे खूप नोझल्सची. बेसिक 2-3 नोझल्स घेतल्यावर तुम्ही किती सुंदर डिझाईन्स करू शकता, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. सो व्हिडिओमध्ये जायच्या आधी तुम्ही जर चॅनलला नवीन आहात तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर अजून माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन नसेल केलं तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिकडे मी असे वेगळे टिप्स ट्रिक्स फॉर बिगिनर्स किंवा बिझनेस ओरिएंटेड काही असेल, तुम्ही जर होम बेकिंग बिझनेस सुरू करणार असाल त्या रिलेटेड मी काही टिप्स आणि त्याच्यामध्ये माहिती देत असते. सो त्याचा लाभ नक्की घ्या आणि सुरू करूया आजचा व्हिडिओ. सो आज आयसिंग टेक्निक आपण शिकणार आहोत आणि त्यासाठी मी इथे व्हिपिंग क्रीम बीट करून घेतलेला आहे. व्हिपिंग क्रीम बीट कसं करायचं ह्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे मी. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. जर काही शंका असतील प्लीज कमेंट्स करून मला कळवा आणि मी तुमच्या शंकांचं निरसन नक्की करेन. सो आता आपण इथे बघणार आहोत 46 नंबर नोझल. हे बेसिक नोझल आहे डिझायनिंगसाठीचं आणि ही घेतलेली आहे मी पाइपिंग बॅग. ही मीडियम लेंथची पाइपिंग बॅग आहे. स्मॉल मीडियम असे वेगवेगळे शेप्स असतात, आकार असतात. तर हे नोझल कसं घालायचं, तर नोझल मी इकडे हाताने पाइपिंग बॅगमध्ये पूर्ण घालून घेतलेलं आहे. आणि आता आपण ही थोडी पाइपिंग बॅग बाहेर काढायची आहे आणि कात्रीने एक स्ट्रेट कट द्यायचा आहे, जेणेकरून हा नोझल पूर्ण आपला बाहेर येईल. ठीक आहे, हा बघा आला. आणि हा फिक्स करून घ्यायचा आहे. हा तुमचा नोझल आता फिक्स झाला. अशा पद्धतीने नोझल फिक्स करून घ्यायचा. आता मी इथे 1 स्पॅच्युला क्रीम घेतलेला आहे आणि या पाइपिंग बॅगमध्ये क्रीम घालणार आहे. स्पॅच्युला बाहेर काढायचा आहे आणि पूर्ण क्रीम आपल्या हाताने खाली ढकलायचं आहे. आणि आपण इथे थोडंसं क्रीम प्रेस करून एअर बबल असेल तर तो काढून घ्यायचा आहे. आता आपण बघूया बेसिक एक स्टार जे डिझाईन असतं ते बघूया. सुरुवातीला आपला हात आपण 90 डिग्री सरळ ठेवायचा आहे आणि छोटे छोटे स्टार्स काढायचे. प्रेस लीव, प्रेस लीव, प्रेस लीव, प्रेस लीव. आता हे छोटे स्टार्स झाले. तुम्हाला जर थोडे मोठे स्टार्स हवे असतील तर जास्त प्रेस करायचं आणि लीव करायचं, म्हणजे हे तुम्हाला थोडे मोठे स्टार्स याच्यात बघायला मिळतील. प्रेस लीव, प्रेस लीव. अशा पद्धतीने तुम्ही हे डिझाईन तुमच्या केकवर कुठेही वापरू शकता. बॉर्डरला असेल वरून किंवा जिथे कुठे छोटे गॅप्स असतील तिथे फिल करायला हे तुम्ही डिझाईन वापरू शकता. आता आपण बघूया शेल डिझाईन कसं करायचं. तर आपला हात 90 डिग्री होता, आता आपण हात 45 डिग्री नेणार आहोत आणि प्रेस आणि लीव, प्रेस लीव, प्रेस लीव. हे असं करायचं आहे. इथे आपण गोल करतो तसा गोल करून हे लीव करायचं आहे, म्हणजे इथे आपला हा शेलची डिझाईन आपले तयार होते. ह्या डिझाईनला आपण केकच्या बॉर्डरसाठी यूज करू शकतो किंवा अजून दुसरा कुठेही तुम्ही वापरू शकता हे डिझाईन. हे अशा पद्धतीने डिझाईन तयार होतं शेल बॉर्डरचं. हे असं आलं वरून खाली, हे असं. म्हणजे जिथे तुम्ही सुरू करता वरून हे खाली, खाली गेलं की तुम्ही हात सोडायचा आहे आणि पुन्हा तिथूनच सुरू करायचं आहे. वरून खाली, हे वरून खाली, म्हणजे इथे तुम्हाला गॅप दिसत नाही आणि एकावर एक डिझाईन असं आलेलं दिसतं. वरून खाली, वरून खाली, हे असं. आता आपण बघूया चकली डिझाईन कसं आहे. जसं आपण दिवाळीमध्ये चकल्या पाडतो सेम तसंच करायचं आहे. आतून बाहेर फक्त क्रीम आणि नोझलनी. तर नोझल तुमच्या बोर्डला टच नाही होता कामा, थोडंसं वरतून करायचं आहे आणि हात आपला प्रेस करत ठेवायचा आहे. हात प्रेशर मेंटेन ठेवायचं, सोडायचं नाही. आतून आतून बाहेर 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 आणि लीव. ही तुमची चकली तयार झाली. पुन्हा दाखवते. हे प्रेशर मेंटेन करायचं आहे, आतून आणि असं बाहेर आणि सोडायचं आहे. आतून बाहेर प्रेशर मेंटेन आणि हे सोडायचं आहे. जिथे एंड होतं तिकडे वरती तुम्हाला असं काही वेगळं जाणवत नाही. उदाहरण आता मी हे चुकवते, हे बघा, हे असं, हे असं तुमचं नाही होता कामा. तुम्हाला जो एंड आहे तुमचा हा असा नाही
तर तुम्हाला एंड असा हवा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, आतून चालू करून प्रेशर मेंटेन ठेवून आता एंड होईल तेव्हा सोडायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा एंड हा व्यवस्थित स्पेसिफिक ठेवता येईल. हे केक डिझाईन तुम्ही तुमच्या केकवर लावू शकता आणि ह्याच्या आतमध्ये तुम्ही फ्रूट्स किंवा चॉकलेट्स असं काही लावू शकता. आता आपण बघूया बास्केट डिझाईन कसं करायचं. तर आधी आपण उभी लाईन एक मारून घ्यायची आहे अशी, आणि ह्याच्यावरती आपण आडव्या लाईन्स मारणार आहोत वरून खाली. अंतर ठेवून आपण पुन्हा दुसरी आडवी लाईन करून घ्यायची, वरतून खाली वरून खाली. जिथे ह्या एंड झाल्या आहेत आडव्या लाईन्स तिथे आपण दुसरी उभी लाईन करायची आहे आणि ह्या गॅप्समध्ये आपण आता ह्या आडव्या लाईन्स भरायच्या आहेत अशा, वरून खाली. इथे पण वरती येईल वरून खाली. जसं आपण 46 नंबरला नोझलला केलं शेल डिझाईनला, तशाच पद्धतीने करायचं आहे. पुन्हा इथे जिथे एंड झालं आहे तिथे आपण उभी लाईन काढायची आहे आणि आता ह्या गॅपमधून आपण पुन्हा आडव्या लाईन सुरू करायचे आहेत आणि एंड होईल तिथे प्रेशर सोडायचं आहे. प्रेशर प्रेशर रिलीज प्रेशर. अशा पद्धतीने तुम्ही बास्केट डिझाईन करू शकता. आणि हे बास्केट डिझाईन तुम्ही फ्लॉवर केक जर तुम्हाला करायचं असेल, पूर्ण छान बास्केटमध्ये फुलं तसं दाखवायचं असेल, त्यावेळी तुम्ही हे बास्केट डिझाईन ट्राय करा. खूप सुंदर केक दिसतो. आता आपण दुसरं नोझल बघूया, N1 किंवा याला 1M पण म्हणतात. तर हे मी ऑलरेडी पायपिंग बॅगमध्ये घालून घेतलं आहे. आणि आता आपण ह्याच्यात बघूया कलर. तुम्हाला व्हेरिएशन जर हवं असेल, शेडिंग हवं असेल तर ते कसं करता येईल. तर मी इथे पिंक कलरचा एक ड्रॉप, जेल कलर आहे त्याचा एक ड्रॉप मी इथे पिंक कलरचा घालून घेतला आहे पायपिंग बॅगमध्ये. आणि आपण इथे एका साईडला हा पिंक कलर पसरवणार आहोत. ठीक आहे, हा असा, जेणेकरून जेव्हा आपण डिझाईन करू तेव्हा एका साईडला आपल्याला पिंक कलर येईल. ठीक आहे. आणि पुन्हा इथे 1 स्पॅच्युला क्रीम मी घालून घेते आहे. क्रीम शक्यतो 1 स्पॅच्युलाच घाला, जास्त क्रीम घालू नका, मेल्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि आता आपण ह्याच्यात पण आपण स्टार डिझाईन बघणार आहोत. असंच 90 डिग्रीवर ठेवायचं आहे आणि प्रेस आणि लीव्ह, हे असे तुमचे स्टार्स येतील. आणि तुम्ही बघू शकता की हा शेडेड एका बाजूने स्टार आलेला आहे. ह्याच्यातच एक व्हेरिएशन आहे, ट्विस्ट करायचा हात. ते कसं ते दाखवते. इथे तुम्ही ठेवलात हे स्टार करण्यासाठी, इथे नोझल टर्न करायचा आहे आणि मग काढायचं आहे. पुन्हा दाखवते, हा स्टार काढला, प्रेस, टर्न करायचा आहे हात आणि लीव्ह करायचा आहे. म्हणजे प्रेस, लीव्ह आणि काढला. म्हणजे आपल्याला ही अशी छान फुलांसारखं डिझाईन आपल्याला ह्याच्यात करता येतं, हे असं. आणि त्यातून एका साईडनी जर शेडिंग आलं असेल तर अजून सुंदर डिझाईन दिसतं. ही बघा, ही अशी छान फुलं दिसतात त्या डिझाईननी. आता आपण रोजेट डिझाईन बघणार आहोत कसं करायचं. हे पण आपण चकली करतो तसंच आतून बाहेर जायचं आहे. हे आतून प्रेस करायचं आहे, प्रेस 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 लीव्ह. पुन्हा दाखवते, प्रेस 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 लीव्ह. हे बघा, तुम्हाला इथे शेडिंग दिसत असेल. आणि सुंदर फुलाचा आकार, जसं गुलाब असतात तसं आपल्याला याचा आकार दिसतो, म्हणून ह्या डिझाईनला रोजेट असं नाव दिलेलं आहे. हे बघा, सोडताना इथे काळजी घ्यायची आहे की तुमचं डिझाईन अर्धवट दिसणार नाही, ह्याची काळजी तुम्हाला सोडताना घ्यायची आहे. पुन्हा दाखवते, हे असं करून गोल फिरवून आता हे रिलीज. तर हे सुंदर आपले रोजेस इथे तयार झालेले आहेत. आता आपण बघूया सॉफ्टी डिझाईन कसं करता येईल ते. तर ह्याच्यासाठी काय करायचं आहे, प्रेशर मेंटेन ठेवत राहायचं आहे. प्रेस 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 प्रेशर 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 आणि इथं सोडायचं आहे. प्रेस प्रेशर मेंटेन ठेवायचं आहे, वर 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 हात उचलायचे आहेत आणि मग सोडायचं आहे. क्रीम सुरू केलं, असा हात वर 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 नेऊन प्रेशर करून हा हात सोडला, असा प्रेस प्रेशर आणि लीव्ह. हे असं सुंदर तुम्हाला सॉफ्ट डिझाईन करता येतं. तर अशा पद्धतीने एका नोझलनी तुम्ही 3 ते 4 प्रकारचे डिझाईन्स आरामात करू शकता. आता आपण बघणार आहोत लीव्स कसे करायचे ते, पण लीफ नोझल न वापरता फक्त आपल्या पायपिंग बॅगने. सुरू करूया. तर ही आपली पायपिंग बॅग आहे. इथे मी अगदी छोटासा आधी एक स्ट्रेट कट देणार आहे. हा छोटासा एक स्ट्रेट कट मी दिलेला आहे. ठीक आहे.
आणि आता आपलं क्रीम आहे इकडे. क्रीममध्ये मी हा गार्डन ग्रीन कलर आहे तो घेतलेला आहे. ऑब्व्हियसली जेल कलर वापरायचे आहेत, 1 ड्रॉप पुरेसा होतो. आणि छान आता आपण क्रीम मिक्स करून घेऊया आपलं. मी इथे अजून 1 ड्रॉप ग्रीन कलर घालून छान मिक्स करून घेतलेला आहे क्रीम. आणि क्रीम तुमचं सॉफ्ट पाहिजे एवढी काळजी घ्या. पायपिंग बॅगमध्ये आपण 1 स्पॅच्युला क्रीम घालून घेऊया. तर इथे आपण पहिले क्रीपर बघणार आहोत कसे करायचे. छोटंसं आपल्याला सुरू करायचं आहे आणि मग हे असे सोडायचे, म्हणजे हे आपले असे क्रीपर तयार होतात. तुम्ही असे बघू शकता. हे बघा, हे बघा, हे असे की हे सोडलं की हे आपोआप हा असा आकार ह्या क्रीपर्सना येतो. काहीच तुम्हाला कष्ट करायची गरज नाही आहे. असे तुम्ही तुमचे क्रीपर्स करू शकता. आणि आता काय करायचं आहे, आता आपली पायपिंग बॅग घ्यायची आहे आणि इथे वी कट करायचं आहे आपल्याला. छोटा वी कट करायचा आहे. तर हा मी इथे असा अर्धा कट केला आणि दुसऱ्या बाजूनी हा असा अर्धा इथे कट केला. तर हा तुम्हाला वी शेप दिसतोय आलेला. आता बघूया आपण छोटी पानं कशी काढता येईल. तर हा वी आकार साईडला गेलाय आणि मधून हे आपला क्रीम येतंय. हे बघा, हे असं करून ही आपली छोटी पानं आपली अशी काढता येतात. ठीक आहे. प्रेस लीफ, प्रेस लीफ, प्रेस लीफ. ही अशी आपली छोटी छोटी पानं आपल्याला काढायची असतील तर आपण इथे छोटी पानं अशी काढू शकतो. आता आपण बघूया, आपल्याला जर मोठं पान काढायचं असेल तर ह्याच्यात आपण व्हेरिएशन कसा करू शकतो. तर आपण सुरुवात करायची आणि आपला हात शेक करायचा आहे. हे बघा असं. आणि मग लीफ, प्रेस, हात शेक आणि लीफ, प्रेस, हात शेक करायचं आहे आणि सोडायचं आहे, प्रेस, हात शेक करायचं आहे आणि सोडायचं आहे. म्हणजे तुम्हाला ह्या पानांमध्ये असं व्हेरिएशन करता येतं. बघा, लीफ नोझल नसताना सुद्धा किती सुंदर तुम्ही तुमची पानं फक्त पायपिंग बॅगच्या साहाय्याने काढू शकता. तर आपण हे सगळे आज पायपिंग टेक्निक्स कव्हर केले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल, नक्की काहीतरी शिकायला मिळालं असेल. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंट्स करून मला कळवा की तुम्हाला अजून कुठलं आवडेल शिकायला आणि काय हवं आहे ते. जर कुठे अडलं असेल तर नक्की मला विचारा. आय विल डेफिनेटली हेल्प यू आउट. व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आपल्या बेकर फ्रेंडबरोबर. त्याचप्रमाणे आधी सांगितल्याप्रमाणे व्हॉट्सॲप कम्युनिटी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ती लिंक जॉईन करा. आणि जर तुम्ही तुमचा बेकिंग बिझनेस तुम्हाला वाढवायचा आहे किंवा तुम्ही बिगनर आहात आणि तुम्हाला कळत नाही की होम बेकिंग बिझनेस आपण कसा सुरू करता येईल, तर त्यासाठी मी 1-on-1 फ्री क्लॅरिटी कॉल ऑफर करते आहे. त्याची पण मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर ज्यांना तुम्हाला ही ऑफर अवेल करायची असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲप करा 7757999339 या नंबरला. आणि तुम्हाला सगळे डिटेल्स क्लॅरिटी कॉलच्या संदर्भातले मी तुम्हाला मेसेज करेन. अशाच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल पोचवा, जेणेकरून सगळ्यांना ह्या छोट्या छोट्या टिप्सचा खूप फायदा होईल आणि तुमचे बेकिंग स्किल्स नक्की सुधारतील. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर, बाय अँड हॅपी बेकिंग.